नमस्कार। चैत्र महिना सुरू झालेला आहे। चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्यानंतर 3 दिवसांनी तिजेला चैत्र नवरात्र चालू होतं। चैत्र नवरात्र ज्या दिवशी संपतं तो दिवस म्हणजे नवमी। नवमी म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामाचा जन्मदिवस म्हणजे रामनवमी। आता या रामनवमी विषयी आज आपण थोडं जाणून घेऊया। रामनवमीचा पूजाविधी काय आहे, रामनवमी कधी आहे, ते सर्व आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी। रामनवमीचं सनातन धर्मामध्ये फार मोठं महत्त्व आहे। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमीला रामाचा जन्म अयोध्येमध्ये झाला। रामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला आहे, म्हणून आपण दुपारी 12 वाजता हा जन्म सोहळा साजरा करतो। रामनवमीच्या दिवशी बरेच लोक उपवास पण करतात। त्रेतायुगामध्ये राजा दशरथ व राणी कौसल्या यांच्या पोटी रामाने जन्म घेतला होता। हा विष्णूंचा 7वा अवतार आहे असं मानला जातो। आता रामाचा पूजाविधी काय आहे ते पाहूया। या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व साफसफाई करावी, दाराबाहेर रांगोळी काढावी, देवासमोर रांगोळी काढावी, देवाची छान पूजा करावी। त्यानंतर आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्या भोवती छान रांगोळी काढायची आहे। चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला छान कपडा पसरायचा आहे। छान कपडा घातल्यानंतर वर एक ताम्हण ठेवायचं आहे, त्यात रामाची मूर्ती ठेवून, जर ती मूर्ती धातूची असेल तर तिला छान पाणी, नंतर पंचामृत आणि नंतर भरपूर पाण्याने अभिषेक करून मूर्ती छान पुसून आपल्याला घ्यायची आहे। जर मूर्ती धातूची नसेल, मातीची शाडूची असेल तर तिला फुलांनी पाणी शिंपडून आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्याच चौरंगावर आपल्याला आता गणपतीची पण स्थापना करायची आहे। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ठीक आहे, नसेल मूर्ती तर आपल्याला सुपारीची स्थापना करायची आहे। थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर सुपारी ठेवायची आहे। त्या सुपारीला आपण गणपती समजून हळद, कुंकू, गंध, अक्षदा आणि फुलं व्हायचे आहेत। दुर्वा असतील तर दुर्वा घालायचे आहेत। त्यानंतर आपण जी ताम्हणामध्ये तांदळावर मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्तीची, रामाची आपल्याला पूजा करायची आहे। रामाला पण आपण गंध, अक्षदा, फुले वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर घंटेची पूजा करायची आहे। आपण तिथं शेजारी घंटा ठेवायची आहे, त्या घंटेला पण हळद, कुंकू सगळं ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे फुले वाहून। तुमच्याकडे जर रामाची कसलीच मूर्ती नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पण पाया पडून येऊ शकता। आता रामनवमी दिवशी रामाला तुळशीपत्र, कमळ वाहिलं तरी चालतं। आता एवढी पूजा झाल्यानंतर आता रामाला आपल्याला अगरबत्ती ओवाळायचे, धूप, दीप ओवाळायचे, रामाची आरती करायची आहे। जर तुम्हाला एखादा पाळणा बनवता आला तर तसा पाळणा बनवून दुपारी 12 वाजता रामाची मूर्ती त्या पाळण्यामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला पाळणा म्हणायचा आहे। मग रामाला नैवेद्य दाखवायचा आहे। सुंठवडा, खोबरं, साखर, दूध, साखर किंवा शिरा, जे काही तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा आणि नैवेद्य दाखवा। महानैवेद्य दाखवायचा आहे। महानैवेद्यामध्ये काहीतरी खीर, चपाती, पुरी, डाळ, भात, भाजी असा महानैवेद्य रामाला दाखवायचा आहे। या दिवशी अन्नदान केलेलं चांगलं असतं। अन्नदान नसेल जमत तर मंदिरात काही दान करावं। अशा रीतीने रामनवमीची पूजा करा तुम्ही। ह्या रामाच्या पूजेबरोबर तुमच्याकडे जर रामायण असेल तर रामायणाची पण पूजा या दिवशी केलेली फार चांगली असते। रामायण नसेल तर या दिवशी खरेदी केलेलं पण खूप चांगलं असतं। म्हणजे चांगलं मानलं जातं की या दिवशी रामायण खरेदी करावं। जर तुमच्याकडे राम सीतेची अशी मूर्ती असेल तर सीतामाईची पण तुम्ही पूजा करायची आहे। सीतामाईला हळद, कुंकू, ओटी सगळं ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे रामाची मूर्ती नसेलच तर तुम्ही कृष्णाच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकता। अशा रीतीने तुम्ही रामनवमी म्हणजे रामाचा जन्मोत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा करा। जय श्रीराम।